नमस्कार मंडळी, कसे आहेत? आय होप सगळे ठीकच असाल. आज मी तुमच्यासोबत वेट लॉसची रेसिपी शेअर करणार आहे. ही तर रेसिपी जी आहे ना, अगदी प्रोटीनयुक्त आहे. पण या रेसिपीने ना तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि इतकी चटपटीत आहे. तुम्ही ना आठवड्यातून 1 2 ते 3 वेळेस ही नक्कीच करून खाल, ही माझी खात्री आहे. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठल्याही क्षणी जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आज मी बनवलेलं आहे हे चना चाट. अगदी चटपटीत असं आपलं चना चाट तयार आहे. हे जर तुम्ही रोज किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळास खाल्लास ना तर तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे रेसिपी नक्कीच करून पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चना चाट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1 वाटी भरून हरभरे घेतलेले आहेत, म्हणजे चना घेतलेला आहे. तर हरभरे जे आहेत सगळ्यात अगोदर आपण चांगले ते व्यवस्थित निवडून घेतले, कारण त्यामध्ये काही खडे वगैरे असू शकतात. चांगले ते निवडून घ्यायचे आहेत. ज्या वाटीने आपण 1 वाटी हे चणे घेतले आहेत ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी मूगसुद्धा घ्यायचे आहेत. आता सगळ्यात अगोदर इथे मी एक कुकर घेतला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि हरभरे जे आहेत ना ते आपल्याला रात्रभरासाठी पाण्यात भिजत घालायचे. तर वाटीभर हरभरे आपण पाण्यामध्ये भिजत टाकले. सोबतच इथे आपण मूगसुद्धा वापरणार आहोत. तर मुगामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, फायबर्स असतात. तर ज्या वाटीने आपण 1 वाटी हरभरे घेतले होते ना, त्याच वाटीने 1 वाटी आपण मूग घेतलेले आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला रात्रभरासाठी पाण्यात भिजत घालायचे. 1 इंच पाणी वर येईल एवढं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि रात्रभरासाठी भिजवून घेऊयात. जर वेळ नसेल तर अगदी 5 ते 6 तासासाठी सुद्धा तुम्ही हे भिजत घालू शकता. आता बघा, रात्रभराच्या नंतर मूग आणि हरभरे जे आहेत ना अगदी मस्त असे आपले भिजले आहेत. आता हे मूग आणि हरभरे ना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आणि बघा किती मस्त असे आपले हरभरे आणि मूगसुद्धा भिजलेले आहेत. यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेऊयात. आणि आता हरभरे आणि मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी 2 ते 3 पाण्याने सुरुवातीला हे मूग आणि हरभरे धुवून घेतले. आता यामध्ये हरभरे आणि मूग भिजतील एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. सोबतच अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला मध्यम आचेवर सुरुवातीला हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायची आणि मध्यम आचेवर नंतर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे बघा आपले जे चणे आणि मूग आहेत ना मस्त असे शिजलेले आहेत. कुकरची वाफ घालवून घेतली आणि बघा इथे आपले हरभरे जे आहेत ना मस्त असे शिजले आहेत. तर आता यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण गाळणीने बाजूला काढून घेऊयात. तर ते गाळून घेतलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही. तुम्ही याचं सूप बनवू शकता किंवा जर पराठे बनवणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा त्या पाण्याचा वापर करू शकता. सूपची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता कुकरमधील एक्स्ट्रा जे आपला हरभरे आणि मूग होते ना त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं. आता चना चाट अजून चटपटीत व्हावं यासाठी आपण इथे 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. सोबतच भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली. इथे मी 1 वाटी भरून खारे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर ना जे रेग्युलर आपण शेंगदाणे वापरतो ना त्याचा सुद्धा वापर करू शकता. 1 काकडी घेतली, त्यावरची साल काढून घेतली आणि अगदी बारीक अशी ही चिरून घेतली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता सर्व यामध्ये आपण हे टाकून घेऊयात. आता जर तुम्हाला अजून यामध्ये भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता. जसे गाजर असेल, बीटरूट असेल किंवा बटाटा, उकडून घेतलेला बटाटासुद्धा यामध्ये टाकू शकता. पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यामध्ये तुम्ही बटाटा स्किप करू शकता. आता अजून चटपटीत होण्यासाठी यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकून घेऊयात. 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि इथे मी अगदी चिमूटभर थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, कारण हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरून टाकली नाही. कारण जी माझी लहान मुलं आहेत ना तर त्यांना तिखट लागेल, दाताखाली मिरची येईल, त्यामुळे मिरची स्किप केली. अगदी चिमूटभर लाल तिखट वापरलं.
आता हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, चांगलं एकत्रित आपल्याला हे एकजीव करून घेतलं की आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये सर्व करूयात. तर बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चना चाट बनवून तयार होतं. आता आपण दुसऱ्या बाउलमध्ये सर्व करूयात. जर तुम्ही वेट लॉस करण्याच्या मागे असाल ना, तर हे तुम्ही रोज जरी खाल्लात तरी, आज जेवण जरी नाही केलं आणि रोज हे खाल्लं तर तुमचं अगदी झपाट्याने वजन कमी होईल. तर बघा, प्रोटीनयुक्त आहे, फायबरयुक्त आहे, शिवाय यामुळे वेट लॉससुद्धा कमी व्हायला मदत होते. अगदी चटपटीत असं आपलं हे चना चाट बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ना आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस असं हे चाट नक्कीच बनवून खा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी आवडत असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. त्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझे हे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून, कोणत्या भागातून बघत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.